आता मला सांग मी काय करू? तू काय कर, तो तिथनं इथं आल्यानंतर त्याच्यात एक शब्दही बोलायचा नाही. बोलू नको. मी राहतो रुसून, तुला फुगून. नको नको नको, तू जास्त फुगलीस आणखी जर फुगशील तर फुगून जाशील. त्याच्यापेक्षा पुरा रुसून आणि मी राहतो फुगून. म्हणजे मला रुसायला हवं? हा. अरे पण मला काही रुसता येत नाही. काय झालं? त्यामुळे तुम्ही रुसत नाही रे. रुसत नाही. मला राग येत नाही. काय काय करते ते सर्व मला सांगू नको. हा. सर्व मला खाऊन पाहिजे. मला जास्त बोलायला लावू नको. मला रुसायला तू शिकवशील का? एका दिवशी कशी रुसते? असं. माझं रुसायला हवं. आणि मी राहणार फुगून. हो? मी रुसून राहायचं? तू मागं दाखवल्याप्रमाणे प्रयत्न करते रुसली राधा रुसली. रुसली राधा माझी राधा आहे. अगे राधे मला हात लावायचा नाही आणि एक शब्द माझ्याशी बोलायचा नाही. ठीक आहे ठीक आहे. तू बोलणार नाहीस. मी रुसले रुसले. रुसले कोणाला सांगतोय रुसले. रुसलीस तू बोलणार नाहीस. मी बोलणार नाही तुझ्याशी. आता तू कशी बोलतेस. हे मी बोलत नाहीये. हे मी तुला सांगते. हो सांग सांग. माझ्या पेंड्या हे पेंड्या. तू सुद्धा बोलणार नाहीस. ही सुद्धा बोलणार नाही. जिथं माझ्याशी कोणी बोलत नाही तिथं थांबून माझा उपयोग काही नाही. मी जातो, तुम्हाला माझी गरज नाही. रुसला, रुसले.
राहू शकते का? मुळीच ना. पण मला सांग, तू माझ्यावर घालत नव्हता. ते हा. हे झालं का नाही मला सांगा? अरे तसं नाही मग तू आता आलास मला विचारायला हा. इतके दिवस गवळण तुमच्या घोडक्यात होतं ना हा. मुळीच नाही. आणि ती गवळण हल्ली धरली असती कोण? कोणती? तुझं बघते ना होय. ए, तू रागावली ना मतीस. मग याचा या नाट्याचा सूत्रधार कोण आहे? अरे याची परिस्थिती बिकट होत चालली. सांगितलं यांनी रुसायला सांगितलं म्हणून मी रुसले आणि स्वतः फुगून राहिले. चिंता करू नकोस. याचा फुगवा काही क्षणात दूर करतोय. हे बेड्या, हे बेड्या. अरे जास्त फुगू नको, फुगशील. बेड्या. बघा. ए, बेड्या, काय झालं का? काय झालं झालं का? काय झालं एवढा होतास कशाला? एवढं होतात खरंच सांग. मी खरं सांगू, तुझी शपथ मला यायला विलंब झालेला कारण काय माहितीये का? अरे ती मावशी बाया मावशी हा. तिनं मार्ग बदलला आणि त्या मार्गात ती मला भेटली सुद्धा. मी सुद्धा मार्ग बदलला होता. तिचं दुर्दैव आणि माझं सुदैव आणि त्या सुदैवामुळं तिची माझी ग्रंथिका झाली. तिचं दही दूध खायला मला वेळ लागला, पण मिळाला सगळं खाल्लं. सगळं खाल्लं. काय रामकर नावावर ठेवलं सुद्धा बसला. नावं ना. नाही, तसं माझा परमप्रिय मित्र आहेस. बघितलं हो पाहिजे ना. आता सांगू दे पण हे आता रुसला नको रे तो आता आलाय ना मी आलोय ना. रात्री कितना सन्माननीय भाऊ मळी या सरपंचांनी माझ्या कलागुणाचा गौरव करून बक्षीस दिलाय. त्यांचे तुमचे आभार मानून बक्षिसाचा स्वीकार. इंद्या पहा रे, तो पहा. त्याचं काय झालं तो पहा कुठं आहे. म्हणून काय झालं भूक लागली रे, काय सांगतोय का भूक लागली. हे तिथल्या मग माझ्या आईने तुझ्यासाठी केली भाकरी दिली तेव्हा ठप्पत होतं सगळं. श्रेय भाकरी. केली भाकरी दिली. ज्याप्रमाणे नित्यनेमाप्रमाणे हा. तू आमच्या उदरनिर्वाहासाठी नव्यात भुकेच्या शांतवनासाठी भाकरी घेऊन यायचास, त्याप्रमाणे आज शिळी भाकरी घेऊन आलायस. आणि तू काय आणलंयस? मी आणलाय भाकरी घेऊन आलीस? ए ऐक तरी तिकडे नाही झालेलीस. अरे ऐक ना हा. नित्य नियमाप्रमाणे हा. त्याने शेळी भाकरी आणली होय. ती तुला आवडते नक्की. आणि मी गोरस आणलाय काय? तुला आवडतो ना नक्कीच. नाटकच कहो सुधाकर शिंदे सन्माननीय सुधाकर शिंदे यांनी कलागुणाचा गौरव करून बक्षीस दिलाय. त्यांचे सुद्धा आभार. ही शिळी भाकर आणि तू गोरं झाडलंयस. विलंब नाही काय? भोजनाचा लाभ घेणं गरजेचं आहे. बसण्याची व्यवस्था करा. बसण्याची व्यवस्था करा. हे, दही नाही. ए, ए, आलिया, रोज माझी बोंबली घेतो
असा पेंद्या. अरे तुझ्या घोडीवर बसते खूप मजा आहे ना. यश आलं कुठे म्हणून मी सांगते. दादाबाईचं बोलणं बघ आणि तुझं बोलणं याला बघ. कारण सुधारलं काही कोण पुढे सुधारावा? आयुष्यात त्याला सुधारणा कर. मी सुधारणा करू निवड पुन्हा केली एका काय दिवसात. का एका दिवसात केली. अरे तू म्हणतोय हे देणार नाही. जर काही तू दिलं नसतंस ना हा. मी काय करणार होतो? काय? ही शिळी भाकर हा. आणि हा गोरस घेऊन एका खडकावर जाऊन बसणार काय होतो. काय? तू उपास मारीनं बोलणार होता. असं नको. हल्ली आहे ना, नाट्यस्कोप रणजित मित्रमंडळ साळगाव यांनी कलागुणांचं गौरव करून बहुमोल स्पर्धे रणजित मित्रमंडळ साळगाव यांचे मनपूर्वक आभार मानते. हे बेद्या. चला 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 चला. अरे पकड. पकड, पकड, पकड. अरे पकड. अरे पकड. अरे पकड. काय बोलतोय? अरे पकड. सगळं बोल तू बोलतोय. मी बोल काही करत नाही. नाट्यस्कोप गोविंद घाटकर यांनी कलागुणांचा गौरव केलाय. गोविंद घाटकर यांचे आभार मानते. चला, बसूया. ए, बोलतीये का? बोलतीये का? हे मी बसतो. आता बता. या बाजूला कितना आणि या बाजूला लागा. ए, का? नाही 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 नाही. मी रोज माझ्या कृष्णाच्या बाजूला बसते ना. एक दिवस मी बघतो तर काय झालं? काय बिघडले? नको नको. तुला इथं बसायचंय. तुला इथं बसायचंय. मी तुझ्या बाजूला बसणार हे नाही. काम करूया. याला इथं तुझा निर्णय. तुझा निर्णय आहे इथं बसण्याचा. तू इथंच बस. आम्ही जातो हे खातो. तुझ्या घरचा भाई नाही. नाही. आता कसं आला? नाट्यस्कोप सन्माननीय आवाज शिर्लेकर यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमोलाचं 500 रुपयांचं पारितोषिक दिलंय. सन्माननीय आवाज शिर्लेकर यांचे मनपूर्वक आभार मानते आणि या बहुमोल पारितोषिकाचा आदर करते. त्याचप्रमाणे गोविंद घाटकर यांनी कलागुणाचा गौरव केलाय. त्यांचे तुमचे आभार. हे बेद्या. इथं बसणार आहेस? कृष्णा अरे, कुठे गेलीस? हे बघाय कसं? हे काम कर जरा. तू इथं बस. इथं बस. इथं बस. मी काठी रखी. हे घे. आता हे ठेवूया. आईने दिलाय तो. होय तर. तुला त्याची जास्त आवड आहे. नक्की. पण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अर्थात या रानमाळावर बसून या अन्नाचा आपण आस्वाद घेतो. अन्नाच्या जागेवर आपण बसलो. त्या जागेला सुद्धा या अन्नाचा लाभ घेणं गरजेचं आहे. म्हणून सर्वप्रथम या भूदेवतेचा या भूदेवतेचा या भूदेवतेचा ही गुलाबाची शिदोरी. अर्थात ही शिळी भाकर सुद्धा या विश्वात अमृतापेक्षाही गोड लागते. आणि म्हणून साधक मुखातून शब्द बाहेर येत आहेत. ही गुलाबाची शिदोरी. नाही, चुकते. तुझ्या घशाला घालायचं काय? शिदोरी नाही. ही गुलाबाची शिदोरी. अरे शिदोरी रे. हेच रे. बायको प्यात्या वंता. चैन पडेगा. चैन पडेगा.
राधे, अगं हे राधे, काय झालं दुःख करतेस? कोण मी हो. नाही नाही तुझ्यासारखा सगळा माझ्या पाठीशी असताना मी दुःख कशाला करेन खोटं बोलतोस? खोटं बोलतोस? लंचे अरे कुठे? लंचे काय लंचे तुला ठाऊक आहे नवल्यानं मारलं म्हणून लंचे अरे, अनयला तर तुला मारलं का रे? तुझा अपमान मला खंडनाचा भंग केलाय का गं? हे कितना नवल्यानं जर मानलं ना ते काकूबाईनं मानलं ते म्हणून लंचे राजा हा. तुझ्या सासूनं मारला, नाही नाही उपद्रव दिला. माझे सासूबाई चांगले आहेत तसे. होय ना? नाही का? मग दुःख का करतेस? राधे, या कृष्णाजवळ लपवतेस का गं? आजपर्यंत राधा आणि कृष्ण भिन्न तू केव्हाही मानले नाहीस. मग आज भिन्नता दर्शवतेस. या कृष्णाला स्वतः पोरक पारक करतेस. राधे, काय झालं? राधे, दुःख करू नकोस. काय झालंय? राधे, काय झालं? मी कोरडते, मी तुला ऐकायचं नाही. बघेल कृष्ण. आज नित्याप्रमाणे हा दोनच मिनिट मी इथे पार अडकून आले ना. हा शेवटचा. याच्यानंतर हा दोरच तुम्हाला कधीही मिळणार नाही. राधे, याच्यानंतर मी या माळ राणावर कधी येणार नाही. राधे काय बोलतेस? याच्यानंतर ही माझी राधा असं केव्हाही बोलू शकत नाही. ती राधा कृष्णाशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. हे शुद्ध माझ्या राधेच्या मुखातून बाहेर पडणारे प्रयत्न आहे. नेमकी कोण आहेस तू? तू माझी राधा प्रयत्न आहे. मी बोलते याला कारण आहे कृष्णा. कारण असं. माझ्या सौभाग्याचे धनी अनयराज राज दरबारापर्यंत बोलावणं आलं होतं त्यांना. कंस महाराजांनी बोलावलं होतं त्यांना. तुला माहिती आमची भेरावून घेतलेली पाटीलकीची सनद अनयराजांना राजकर्त्यांनी पुनश्च दिली. हे प्रिया, आणि रडते. पाटीलकीची सनद अनयदादाला पुन्हा बहाल झालेली आहे. म्हणजे आनंद झाला पाहिजे हो. पण ही लंचे नेली की कुणी आता हिला कळत नाही. आता अनयदादा पाटील आणि ही पाटलं ही पाटलाड. ही पाटलं हे पण मी असं बोलते याला कारण आहे. आता आनंदाचा क्षण आहे. मग दुःख का? महाराजांनी पाटीलकीची सनद त्यांना उगाच दिली नाही. मग पण त्या पाटीलकीच्या सनदेसाठी त्यांनी काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. त्यांनी ठरवलेल्या नियमाप्रमाणे त्यांच्या आज्ञेप्रमाणे या संपूर्ण गोकुळ
या गोकुळात कृष्ण नामस्मरणाला कायम जीवन. कृष्णाचं नामस्मरण कुठे करायचं नाही. कृष्णाला कुणी आपल्या गृहात प्रवेश द्यायचा नाही. कृष्णासोबत कुणी बोलायचं नाही. हे तुझ्यानं शक्य नाही म्हणून दुःख करतेस. राधे, या विश्वात भक्ती तत्व श्रेष्ठ तत्व आहे. त्याच्याही पलीकडील तुझा माझा करतोय. आणि असं असताना देखील तू म्हणतेस तुझं नाव घेतल्याशिवाय एक क्षण सुद्धा मी राहू शकत नाही. चिंता करू नकोस. तुझी माझी भेट आता जी झाली ती शेवटची केव्हाही होऊ शकत नाही. एकच इच्छिताची इच्छा पूर्ण करणे माझं कर्तव्य आहे. आता त्याच्या प्रकृतीसाठी ज्या वेळी माझी तुला आठवण येईल त्या वेळी तू माझं स्मरण कर. एका क्षणाच्या निमिषात ज्या अनयदातानं तुला बंधन घातलंय, बंधन तुला येत मला नाही, मज्जा तुम्हाला आहे मला नाही. आता एका क्षणाच्या निमिषात तुमच्यापर्यंत मी माझं स्मरण कर. असं खरंच होऊ शकतं. नक्की होऊ शकतं. मी जर तुझं नामस्मरण जरी केलं नाही, पण मनात जर मी तुझं स्मरण केलं, तर माझ्या हातात नक्कीच येईल. हा माझा शब्द तुला येईल. बघा, आता कितना तिथं पेंड्या नको. मग आता तू जाशील तर मी सुद्धा बरोबर असणार. तू नक्की. तुझ्या कथाला करते. आता वेगळेच करताना. आता गेला हो. तू आम्हाला निरोप देण्यासाठी आलीस. मग निरोप देताना दुःखित मदनानं निरोप देऊ नकोस. आणि आपली बहीण शेवटची गोळी थोडणार नाही. मज्जा तुम्हाला आहे मला नाही. ही गोष्ट लक्षात ठेव आणि आनंदानं निरोप दे. कारण ज्याच्या वेळी गरज लागेल आम्ही तुझ्यापर्यंत येऊ. तुझ्यापर्यंत येऊ. साई शिंदे यांनी कलागुणाचा गौरव करून बक्षीस दिले. त्यांचे सुद्धा आभार. मग आता त्याचप्रमाणे सन्माननीय तेजस शेडगे राहणारे वसोली यांनी सुद्धा कलागुणाचा गौरव केलाय. त्यांचे सुद्धा आभार. दॅट गो ग भा लक्ष्मी मधुकर घाटकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे जावई प्रकाश वारंग यांनी माझ्या कलागुणांचा गौरव केला. ग भा लक्ष्मी मधुकर घाटकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरीने प्रार्थना करून प्रकाश वारंग यांचे मनपूर्ण आभार म्हणून पालकांची स्वीकार. त्याचप्रमाणे साई शिंदे यांनी माझ्या कलागुणांचा गौरव केलाय. साई शिंदे यांचे मनपूर्ण आभार म्हणून पालकांची. राधे, मग आता असंच करणं गरजेचं आहे. तुला आम्ही निरोप देतो. अर्थात यावेळी खेळ करणं गरजेचं आहे. प्रतिदिन आपण खेळ देतो. मग त्यात आनंद लागलेला हसत नाचत चला. चला हसत नाचत चला. हसत नाचत जा. तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल. पण होणार तरी काय? सन्माननीय तात्या पवार यांच्याकडून बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक मिळत असते. सन्माननीय सुरेश शिंदे आणि संदेश शिंदे
राहिले या मालदानात तुझं काम कर आलोय हा आलोय तो माझ्या वैराच्या शोधात हो बोलले तुझा वय. आणि तोच माझा वैरी कोण असेल हा तो कृष्ण हो कितनाला शोधतोय शोधण्याची गरज कुठे आहे हृदय मला वेद कितना याच्यात काहीतरी बोलू नको तुझ्या गळ्याची शपथ कृष्णाला मी पूर्णपणे ओळखतो काय सांगतो काहीतरी बोल हा मला चकविण्याचा प्रयत्न करू नको त्याला तू कधी पाहिला हो तू जर का कृष्ण आहे तर माझ्या मनात शंका कोणती रे अरे चाचा मस्तकी मोरपीस तो मला कृष्ण तुझ्या कुठे काय झाली गम्मत या गायींच्या मागावरून धावता धावता लहान मागावर चालता चालता वाटेत कुठं तरी पडलं म्हणून तुझ्या मस्तकी मोरपीस नाही हा. पण तरी तुझा विश्वास नाही आले बाबा कारण चाचा मस्तकी खनदाच्या शाखे शकलो अरे तो कृष्ण ए, हे असं कसं आत्ताच माझं मंत्रिबंधन झालं त्याच्यामुळे माझं गुणगुण हुशार दिसतोय तरी तुझा मी विश्वास ठेवणार नाही हो हो काय नाही याला कारण आहे कोणतं? याला कारण आहे अरे चाचा हाती बासुरी चाचा हाती बासुरी अरे तो म्हणा कृष्ण तुझ्या कुठे ही माझी बाटली ही बासुरी मान्यही करे मान्यही करे पण मला पूर्णपणे ज्ञान आहे अरे तो पूर्णतः धनाने आहे तो कृष्ण कुठे ए, या गायींच्या मागावरून उन्हात फिरून फिरून मी आता झालो म्हणते तू नक्कीच कृष्ण आहे होय तेव्हा. तू नक्कीच कृष्ण आहे ठार मारा झाला कशी? तुला ठार मारे काय तुझी हिंमत ए, मला मारणारे एवढ्या पराक्रमाने बोलले तू केशी म्हणतात मला जाम तुझं पेटी ए गल्ली तुझी भीती तू कृष्ण आहे तू कृष्ण आहे सोडणार नाही. आहा लहानपण देगा देवा लहानपण देगा दे मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा आहा मैरावत रत्न थोर दया अंकुशाचा मार दया अंकुशाचा मार लहानपण वेगा देवा याला मी मारणार होतो पण हा माझ्या योग्यतेचा नाही आता माझ्या डोक्याचं गुलगुलीत छुलछुलीत झालं याचं कुठं झालं माझा एक हात मोडला याचा कुठं मोडला माझ्या योग्यतेचा नाही बरोबर आहे आणि त्यातल्या त्यात समजा मी त्याला मानलं तुझा मोठेपणा जगाला कसा कळला होय रे, हो. तुला कोणीतरी मोठा म्हटला बरोबर आहे. पाहिजे मला काय झालं तर म्हणता चिंता करू नकोस याचं मी काय खबरो तोच तो म्हणतो तोच तो म्हणतो किती 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 हा, किती मी विचारतो कोण आहेस तू केशव शिवाच्या देहाला याचं कारण तुझ्या पारिपत्य असतं या मानवावर माछी पावलं पडली. माझ्या पारिपत्यासाठी कुणाचा आज्ञा काऊस माझे काऊस तुझ्या पारिपत्य असतं मथुरेच्या राजदरबारी पैजेचा विडा ठेवला आणि तो आता पैजेचा विडा होतो या कृष्णाला जेरबंद करावं या एकाच उद्देशानं माछी पावलं केशी तू इथे बरोबरी काकासर पुतळा मावशी महाभट्टवदार पगासर असा महायोद्धा येऊन गेले मामांनी ठेवलेला पैशाचा विडा उचलून केव्हा ते इथपर्यंत आले होते पण त्या इतिहासाची आठवण सोजवत असल्या ते इतिहास
समाज झाले तो प्रसंग करायचा मला चालतोय तो काय करावा साध्य झालं नाही काय तर साध्य करण्यासाठी काय शिकता समोर मला अरे मृत्यूवर मात घालून स्वतःच हिंसित नेत्यासमोर घेऊन त्याच्या समुद्रासाठी प्रेरणा देण्याचे कार्य संघर्ष करतोयस. पण पहिलेला स्वप्नच नाही. स्वप्न नव्हे तर हे माझं उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट ज्यावेळी सत्या विचारे तेव्हा साध्य नाही. मग उद्दिष्ट म्हणून मी तुझ्या नेत्यासमोर असेल तर तू हे विश्वावर निर्माण झालेला अरिष्ट आहे आणि त्या अरिष्ट तुला मासा गेल्याशिवाय मी देखील सत्समजणार नाही. हे जर का तुझ्या दृष्टीने अरिष्ट असेल हे तर पारंपरिक अरिष्ट तुला त्रासण्यासाठी ठरलंय. तर जर का काम म्हणून मला घातामध्ये आला असेल तर तुझा कामाला काम नाही असं तू आहे. कोणत्या तऱ्हेनं त्या देशमुखातून स्वतःचं रक्षण करतो मला तुला प्रत्यक्षानं मग पाहिजे. तो औरंगजेब सोजून त्याच्यावर आलायस. त्याला विवेकाचा कामाला घेण्यासाठी तयार आहे. असा कसा नट खट असा कसा नट खट जाऊनी सांगू कार तुझिया जाऊनी सांगू कार तुझिया आहा पासुरीचे सुर गोड खेळले मुंडन होऊनी सर्व विसरे सर्व काम करी तू ऐसा नसे जैन जीवाला जाऊनी संकार तुझ्या काय ऐकलं तू खरं सांग. यानं मलताना काय उठलं मलताना उठलं की आणि मारला तो मी तू मारलास. अप्रत्येक शरीर मारला असेल पण विद्या तू बोलता बोलता मोठा बोलून मोकळा झालास. काय प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा मी पूर्ण करतोय. तुझी सुद्धा इच्छा आहे. होय तर. काय इच्छा आहे? काय म्हणजे का अरे मित्राची इच्छा मित्र पूर्ण करेल. जगी आशेचा पिता माता सातवी मनाची स्त्री संगतीची भगिनी धनाची परिणामी थोर गावी या मित्राची मित्रप्रेम श्रेष्ठ प्रेम आहे. हे, इतना. माझी इच्छा एकच आहे कोणती? मला फक्त एक दिवस कृष्ण बनावा कृष्ण बनायचंय. हा. का रे? तू विचारू नको रे. काय पेंडे काय झालं का? अरे बाबा तुला काय वाटतं या गोकुळाची साऱ्या गौरवी तुझ्यावरच प्रेम करतात म्हणजे त्याच्यावर सुद्धा प्रेम करणारी गौरव नाही काय? देवाची चप्पल खरंच? तुझी चप्पल ए, माझी शपथ कशाला घेतोय? म्हणजे तुझ्यावर सुद्धा प्रेम करणारी व्यक्ती आहे. होय तर. कोणती? हे कृष्णा कोणती? इले कोणती? इले कोणती? अनैदाची घरी हा? वंता कोणता? ती तुझ्यावर प्रेम करते खरंच. जरा झालं विचारून घेतो. कुणाला अनिल दादाला. काय नाही. ए, तुला असं वाटत नाही काय ते? तू गौरवींच्या भोलक्यात फिरतो हो. लममान होतो हो. पेंड्या घरात तर तुला काय वाईट वाटेल रे नाही, नाही, नाही. हा? पण मला अरे भेटलं. बोला, हा. तू काय काय आयुष्यात केलं पण मला मला एकदा सांग हा. एक दिवस साऱ्या गवळणी हा. भर उन्हातून चालल्या होत्या हो. मथुरेच्या बाजारात मध्ये त्याला यमुना मिळाली हो. त्या यमुनेत स्नान करण्यासाठी साऱ्या गवळणी उतरल्या हा. उतरल्या पण कशा उतरल्या लग्न अवस्थेत. अंगावरती साडी वस्त्र काढून कलंब लक्षावर ठेवली हो. आणि त्या आंघोळ करायला गेल्या हो. चोला तुला लाज वाटत नाही कशाला? तिथं चोर पावलाने तू गेला हा. त्यांची साडी वस्त्र
बसला होय. बोला आणि त्या साऱ्या गवलनीला सांगतो तुमची जर वस्त्र हवी तर तुम्ही गुडघ्यावर पाण्यात या सूर्याला नमस्कार करा. त्या बिचाऱ्या अशा होत्या तुला लाज कशी वाटते नाही याला हे बघ ना, त्यावेळी तू काय बघितलं खरं का एक लक्षात ठेव पेंड्या त्या गवलनी काय म्हणत होत्या काय तेरे काना कोणी ओळख तेरे काना तेरे काना तेरे काना त्रास करू नको. तू या वातावरणात जास्त त्रास करू नको. आता तुझा संभ्रम दूर करतोय. हा तू म्हणालास त्या कदंब वृक्षावर मी साड्या नेऊन ठेवल्या. अरे स्त्री म्हणते काचेचं भांडय त्याला तणावता उपयोगाचा नाही. अर्थात पाण्यात नग्न अवस्थेत स्नान करणं सुद्धा अपराध आहे. अर्थात जर का स्त्रियांनीच आपली अब्रूभर चव्हाट्यावर आणली तर त्याच्याजवळ आकर्षित जाणारा पुरुष हा दोषी नाही. याच्यासाठी मर्यादेचं उल्लंघन कुणीही करू नये. त्या मर्यादेचं उल्लंघन होऊ नये म्हणून केवळ त्यांची अब्रूभर चव्हाट्यावर येऊ नये आणि त्यांच्या मर्यादेत वागण्यासाठी ते कृत्य केलं वाईट कोणतंही कृत्य ते नव्हतं. अर्थात त्याची शिक्षा म्हणून त्यांना मी माफी मागायला सुद्धा लावली. आणि त्यावेळी तुझ्या त्या सगळ्या भगिनी आणि माता होत्या ना रे. होय तर. आता पण मला मला हा. सांग, या सर्व कृत्यात तू सुद्धा माझ्या बरोबर होता. ते आता कशाला बोलतो? चोराचा साथीदार तो. हो. होय ना? मग आता तुझी इच्छा आहे कृष्ण बनण्याची. होय. तुझी इच्छा मित्र नात्याला पूर्ण करायची. लवकरात लवकर. काय हवंय तुला? काय हवंय हा. आता कितना त्या डोक्यावर काय आहे मोरबीस. आता ते मला दे दे आम्ही. नाहीतर कुठनं कथा मला म्हणणार ठीक आहे रे. बस तुझी इच्छा. आता कितना होतो झाला ना कृष्ण आता झाला. कथा कितना होईल आता का म्हणते? आता कथा कितना अरे आता का म्हणते? ते ज्याच्या हातात बाटली तो कितना काय? ज्याच्या हातात बाटली असं नाही सुचली लागली. काय? तू काय म्हणालास ते? बाटली रे हा बासुरी. ही काय बासुरी? तिला ही तो वाजव. बाटली म्हणे. मला तुझ्या हातात बाटली. अरे पण ही तुला वाजवता येणार नाही रे. येणार रे येणार? ते काम करतो ही मी तुला देईन. पण माझी एक अट आहे. काय ही तू वाजवायची मुळेच नाही. हा वाजवलीस तर इतरांना त्रास होईल, तुला मार खावा लागेल. ही वाजवू नको पण सांभाळून ठेव. ए थांबे. कळलं? झालं? हे घे आणि चल हे गुरु घेऊन चल. चाल. ए, चाल. ए, आता किती नको कृष्ण मी. हा? नाही, कृष्ण. अरे ज्याच्या मस्तकी मयूर पितो ज्याच्या हाती बाटली तो. अरे बासुरी रे बाबा. देत रे बाबा हा. आता पेंद्या गोडले गोडले पेंद्या- गोडले खांद्यावर घे. पेंद्या मी. असतात तू कृष्ण. ठीक आहे काकी. ठीक आहे ठीक. आणि साल्या गाईना वळवण्याचं काम तू करायचं आणि? मी जर सांगले हा. तर तू ऐकायचं होय होय होय. हे कितना हा. घोटाळा झाला घोटाळा कसला? अरे आता हे आता घेऊन गेलं तर ती मला ओळख नाले हा पेंदे आणि मार खाशी याची भीती वाटते. चिंता करू नकोस. लवकरात लवकर घाबरूच नकोस. Let's go. सिद्धिविनायक ग्रुप म्हापसेकर टिटा सिद्धिविनायक ग्रुप म्हापसेकर टिटा पिंगुळी आयोजित संयुक्त दशावतार नाट्यपुष्प वज्र निर्मिती उद्या बुधवार दिनांक 3 जून सायंकाळी ठीक 7 वाजता सिद्धिविनायक ग्रुप म्हापसेकर टिटा पिंगुळी आयोजित संयुक्त दशावतार नाट्य मंडळ यांचा वज्र निर्मिती हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व नाटरसिकांनी या सुवर्ण संध्याचा प्रमाणे सन्माननीय बाबा मेस्त्री यांनी सुद्धा बक्षीस दिले त्यांचे आभार. त्याचप्रमाणे एक नाट्यप्रेमी या नाट्यप्रेमीने माझ्यासाठी बक्षीस दिले त्यांचे तुमचे आभार. नाटरसिका सिद्धिविनायक ग्रुप म्हापसेकर टिटा यांनी माझ्या कलेचा गौरवण्यासाठी कोमल शंभरांचा मत शिकलंय. त्यांचा मी तुमचे आभार मानून त्याचा स्वीकार. हे लपवणं गरजेचं आहे.
कृष्णा येतो रे होय रे बेंड्या. ए कृष्णा होय रे बेंड्या. येतो रे अरे कृष्णा कृष्ण बनणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. आता पुढे काय घडतंय हे पाहणं. हॅलो हॅलो मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला ललित कोमला तव सुंदरता ललित कोमला तव सुंदरता लाजविते मंदार फुला मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला रतिहून सुंदर मदन मंदिरी रतिहून सुंदर रतिहून सुंदर रतिहून सुंदर मदन मंदिरी मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला आनंद आणि त्यापेक्षाही मनाच्या ठिकाणी परमानंद वाटतो. पण हे समाधान किती वेळ टिकेल याची साशंकता वाटतो. आणि याला कारण का असेल तर आतापर्यंत हे कृष्णा, हे माधवा, हे मुकुंदा, हे मोहना, हा सात शृंगार मी एकसारखी करते. या पैठण्या नेसते, सारी काही जय्यत तयारी करते. पण कुणासाठी? माझ्या कामासाठी, माझ्या कृष्णासाठी. पण त्याची मात्र त्याला कदर नाही. कारण वेळोवेळी पदोपदी त्याला मी विरोध केले, कित्येक अशा तऱ्हेचे संदेश पाठवले. पण आतापर्यंत माझ्या संदेशाला रुजवला नाही. आणि म्हणूनच महाराजच्या द्वाराकडे एकसारखी तिष्ठत राहून वाट पाहते. माझा एक वेळ तरी मला दर्शन देईल आणि माझ्या मनातील मनोकामना पूर्ण करेल. खरंच नाही. अरे किती माझा अंतभाष आणि यासाठी आणि माझ्या आधीच झालेल्या मनाचं समाधान करण्यासाठी या माझ्या स्तरापर्यंत पोहोचून हे मी विनंती करतो. खरोखरच तू येशील आणि मला दर्शन देशील आणि तुझ्या दर्शनाला ही वनिता केवळ पत्रिका आणि या आज वतीने एकसारखी विनंती करते. हे लवकर आणि मला दर्शन दे, मला दर्शन दे, मला कामाला आणि तो मुरलीचा नक्कीच माझा कामाला
Thank you.